नमस्कार मित्रांनो. इक्विटी इंडिया प्रो या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो. मी याआधी सुद्धा काही स्टॉक्स जे मार्केटमध्ये एक धमाकेदार किंवा आपण म्हणूयात की हिरे आहेत असे मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत. तुम्ही ते व्हिडिओ जरूर पहा. त्याच्यामध्ये फंडामेंटल, टेक्निकल असं दोन्हीचं मिक्सचर करून ॲनालिसिस आपण थोडक्यात केलेलं आहे. साधारण अंदाज आपल्याला येतो आणि मग अशा चांगल्या फंडामेंटल आणि टेक्निकल दोन्हीचं मिश्रण असलेल्या स्टॉकमध्ये आपल्याला जास्त कॉन्फिडन्स येतो आणि त्याच्यामध्ये आपण मग पुढचा डिसिजन योग्य प्रकारे घेऊ शकतो. असाच अजून एक नावाजलेला आणि मार्केटमधला मी म्हणेन की हिराच, की ज्याने बऱ्याच इन्व्हेस्टर्सना खूप मोठ्या प्रमाणात नफा मिळवून दिलेला आहे. आणि ही कंपनी एक वेल नोन कंपनी आहे, सगळ्यांनाच माहिती आहे ही कंपनी. मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला समजेलच. आय टी इंडस्ट्रीमधली ही खूप मोठी कंपनी आहे. तर ती कंपनी आहे इन्फोसिस, इन्फी. इन्फोसिस लिमिटेड या कंपनीविषयी कोणालाच काही सांगायची गरज नाही. कन्सल्टिंग, टेक्नॉलॉजी, आउटसोर्सिंग, नेटवर्क जनरेशन, डिजिटल सर्व्हिसेस, नंतर स्ट्रॅटेजीज असतात, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि इट्स अ सेकंड लार्जेस्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी इन इंडिया बिहाइंड टी सी एस. टी सी एस नंतर ही सगळ्यात मोठी कंपनी इंडियामध्ये आहे. आपण त्याचा मार्केट कॅप पाहावं. मार्केट कॅप खूप मोठा आहे, 8,30,325 करोड्स. इंग्लिशमध्ये सांगतो 8,30,325 करोड्स. एवढं मोठं मार्केट कॅप असलेली ही कंपनी आहे. आपण याच्या वेबसाईटवर जाऊयात. जस्ट आपण वेबसाईट बघतो. वेबसाईटवर तशी जायची गरज नाही, पण वेबसाईटवर जाऊन आपण साधारण त्याचं हे बघूयात. याच्यामध्ये कुकीजचं येतं आहे, आपण ॲक्सेप्ट करूयात. फर्स्ट पेजवर आहे इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे. इन्फोसिस अँड द फायनान्शियल टाईम अनवेल द FT मनी मशीन थ्रू इमर्जन्स एक्सटेंड रियालिटी एक्सपिरियन्स वगैरे वगैरे, डिजिटल कोअर कॅपॅसिटी आणि अशी वेगवेगळी माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. वेबसाईटवर तुम्ही जरूर पहा. नंतर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वतः जाऊन वेबसाईटवरती बघू शकता की कशा प्रकारचं कंपनीचं काम आहे, परफॉर्मन्स कसा आहे वगैरे, पर्पज काय आहे वगैरे, हे सगळं दिलेलं आहे. ह्याच्या किती त्याचं टर्नओव्हर आहे, किती कंपनीमध्ये एम्प्लॉईज आहेत वगैरे वगैरे. ते अशा प्रकारे ही वेबसाईट खूप सुंदर वेबसाईट आहे, आपण जरूर ती पाहावी. आता मार्केट ॲप बघितलं आणि ही BSE NSE दोन्हीवरती नोंदणीकृत अशी कंपनी दिसते आहे. मार्केट कॅप बघितलं, त्याचे करंट प्राईस आता चालू आहे साधारण 2000च्या आसपास हा स्टॉक हळूहळू करून पोचलेला आहे. हा खूप म्हणजे हत्तीच्या पावाने चालणारा स्टॉक आहे आणि खूप म्हणजे इंटरेस्टिंग स्टॉक आहे हा. याच्यामध्ये जेव्हा जेव्हा काही खाली पडतो किंवा त्याच्यामध्ये सेलिंग होतं तेव्हा तेव्हा खालच्या लेवलला बऱ्यापैकी लोक याला ॲक्युमुलेट करतात. याचा हाय होता साधारणपणे 2007, म्हणजे आत्ताच जो 13 डिसेंबर 2024ला जो हाय मारला आहे तो त्याचा हाय. आणि त्याचा लो आहे 1358, 1358 रुपये. स्टॉकचा पी 30 एवढा दिसतो आहे. बुक व्हॅल्यू ₹218. डिव्हिडंड येईल कंपनी आहे, डिव्हिडंड पण देते कंपनी, बोनसच देते. खूप काही कंपनी इन्व्हेस्टर्सलाही देत असते. ROC पाहावा, 40%चा ROC, खूप मोठा ROC आहे आणि ROE 31.8% आहे. त्याच्यानंतर आपण क्वार्टरली रिझल्ट बघूयात त्याचे.
क्वार्टरली रिझल्टमध्ये आपल्याला साधारण अंदाज येतो की जून आणि सप्टेंबर, आता डिसेंबरपासून आपण डिसेंबर 23 ते सप्टेंबर 24पर्यंतचा हा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला या पेजवर दिसतो आहे. मग साधारण आपण कम्पेअर करूयात जून 24 आणि सप्टेंबर 24, जून 23 आणि सप्टेंबर 23साठी. आता आपण जून 23चा जर रिझल्ट बघितला, ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला, तो साधारण 9,064 एवढा दिसतो आहे. आणि इथे बघितलं जून 24ला तर तो वाढून 9,437 झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 437चे त्याच्यामध्ये जंप दिसते आहे. सप्टेंबरचा जर प्रॉफिट बघितला साधारण 2023चा 9,440 एवढा प्रॉफिट त्याचा दिसतो आहे. आणि सप्टेंबर 2024ला तो झालेला आहे 9,809. इथंही त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात जंप आपल्याला दिसून येत आहे. साधारण ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जर बघितलं तर त्याने ते मेंटेन केलेलं आहे. 24% मागच्या क्वार्टर्सला पण होतंच आणि या क्वार्टर्सला पण साधारण 24% आपल्याला दिसतं आहे. जर सेल्स बघितलं सेल्स पण त्याचा दरवर्षी सेल्स वाढतो आहे. दर क्वार्टरला सेल्स वाढतो आहे. मार्च 24पासून ते सप्टेंबर 24 पर्यंत जर बघितलं आपण या 3 क्वार्टर्सचं, तर तिन्ही क्वार्टर्समध्ये साधारण सेल्स हा वाढताना दिसतो आहे. आता आपण इयर ऑन इयर प्रॉफिट अँड लॉस त्याचा बघूयात. मार्च 23, 24, 22, 23 आणि 24 हे 3 आपण उघडलेले आहेत. आता आपण सेल्सकडे जायला नको. सेल्स तर फिगर्स तुम्हाला दिसत आहेत त्या वाढलेल्याच आहेत. आपण डायरेक्ट ऑपरेटिंग प्रॉफिटवरती उडी मारूयात. ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघितला मार्च 22चा 31,491 रुपीज, मार्च 23चा 35,130 रुपीज आणि मार्च 24चा 36,425 रुपीज. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनमध्ये पर्सेंटेज वाईज थोडंसं 2%मध्ये कमी दिसतं आहे, पण ऑपरेटिंग प्रॉफिट हा वाढलेलाच दिसतो आहे. म्हणजे तुम्ही जर पैशाच्या ह्याच्यामध्ये बघितलं तो आपल्याला वाढलेला दिसतो आहे. तसंच पुढे जाऊन आपण त्याचं स्टॉकचा प्राईस CAGR बघितला 1 वर्षाचा 27% चांगला त्याचा CAGR आपल्याला दिसून येतो. आणि कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ जर बघितली कंपनीची तर साधारण 3 इयर्सची आपल्याला 10% आपल्याला साधारण दिसते आहे. आता आपण डायरेक्ट चार्टवर जाऊयात. ट्रेडिंग व्ह्यूला इन्फोसिसचा आपण लाईन चार्ट आणि कॅन्डलस्टिक चार्ट बघूयात. लाईन चार्टवरती आता आपल्यासमोर वन डेचा जो चार्ट आहे, जो लास्ट क्लोजिंग होता 13 डिसेंबर 24चा, तो दिसतो आहे. त्याच्यामध्ये लो जर बघितला तर साधारणपणे हा याचा लो आपल्याला खाली साधारण 1960 लो त्याचा दिसतो आहे. आणि मग नंतर तो साधारण 2000पर्यंत वरती पोचलेला दिसतो आहे. हाय मारलेला त्याचा 2000चा त्याचा हाय, 2003 रुपीजचा त्याचा हाय 13 डिसेंबरचा दिसतो आहे. हा वन डेचा चार्ट आहे. साधारणपणे त्याची जी वाढ आहे ती एका दिवसाची 0.64% आपल्याला दिसते. 5 दिवसाचा जर पण बघितला तर तो पण अप ट्रेंडिंगमध्ये आपल्याला तो स्टॉक दिसत आहे. आणि इन्व्हेस्टरला त्यांनी दिलेले आहेत 4.09%. 1 महिन्याचा चार्ट बघूयात. 1 महिन्यामध्ये पण इन्व्हेस्टरला त्यांनी दिलेले आहेत 7.23%. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण आता 1 वर्षाचं बघूयात. 1 वर्षामध्ये साधारण 34.21% एवढे रिटर्न्स त्यांनी इन्व्हेस्टरला दिलेले दिसत आहेत. आता 1 वर्षाच्या चार्टमध्ये आपल्याला असं दिसतं आहे की हा स्टॉक हा आत्ता मागचे सगळे हाय मोडून हा वरती चाललेला आहे. म्हणजे असं आता दिसतं आहे की हा खूप मोठ्या प्रमाणात बुलिश स्टॉक झालेला आहे आणि इथनं पुढे त्याची पुढची जी आहे मजल ती हायर हाय करत ती वरच जाणार आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा हा स्टॉक आपल्याला खालच्या लेवलला मिळेल तेव्हा आपण हा स्टॉक अक्युम्युलेट करायला काही हरकत नाही असं साधारण दिसतं आहे. आता आपण लाईन चार्ट बघितला. आपण लाईन चार्ट सगळा बघितला म्हणजे ज्याचा ट्रेंड आपण जो बघतो तो पूर्ण बघून झालेला आहे. आपण आता डायरेक्ट ह्याचा
कॅन्डलस्टिक चार्टवरती जाऊयात. कॅन्डलस्टिक चार्टप्रमाणे आपण 2 पॅरामीटर्स बघतो. त्याचा आपण मागच्या महिन्याचा आणि या महिन्याचा कॅन्डलस्टिक चार्टप्रमाणे प्राईज ॲक्शन जे आहे ती बघतो. एक्सपोनेशन मूव्हिंग ॲव्हरेज 200चं जे असतं ते नेहमी आपण बघतो. त्याच्यावरतीच हा स्टॉक ट्रेड करतो आहे आणि सरळ स्टॉकचा चार्ट बघितल्यावर आपल्याला 2 महिन्याचा तर अप ट्रेंडिंग स्टॉक दिसतच आहे. आता 3 आपलं मुख्य पॅरामीटर जे आपलं आहे की R1, R2 आणि R3. याच्यामध्ये R1 तोडला, R2 तोडलेला आहे आणि आता तो R3कडे म्हणजे 2050 त्यानंतर 2100 आणि 2150च्या आसपास तो जाण्याची शक्यता आत्ता लेटेस्ट मिड टर्ममध्ये आपल्याला दिसत आहे. तर मला असं वाटतं की हा जेव्हा जेव्हा खाली पडेल साधारण R1च्या आसपास जर मिळाला तर आपल्याला याच्यामध्ये एंट्री करण्यासाठी एक चान्स आपल्याला दिसतो आहे. तर मित्रांनो, असं हे ॲनालिसिस आहे. इथं वॉल्यूम पण आपल्याला या कॅन्डलला बऱ्यापैकी वॉल्यूम खाली दिसत आहेत. वॉल्यूम भरपूर आहेत. म्हणजे ह्या महिन्यामध्ये चांगलं बाईंग या स्टॉकमध्ये होतं आहे. आणि मग हा स्टॉक का दिला याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपण या स्टॉकमध्ये पाहूयात की हा साधारण याचं मंथली चार्ट पाहूयात. आपण मंथली चार्ट बघूयात. मंथली चार्टवरती तुम्हाला दिसेल की याने मागच्या 4 महिन्याच्या प्राईज ॲक्शनमध्ये एक वरची बाजू पकडलेली आहे. आणि आता जर तुम्ही मंथली चार्टमध्ये मागच्या मंथचा तुम्ही जर हे बघितलात R1, R2 आणि R3 जो आपण फिबोनाची पिवोटचा बघतो, पिवोट पॉईंटचा, तर साधारण आपल्याला R1 तिथं R3 आपल्याला मागच्या साईडचा दिसतोच आहे. तर त्याच्यावरती स्टॉक जाऊ शकतो आणि तिथनं मग तो पुढची जर्नी जो आहे ती 2200, 2400, 2600पर्यंत हा जाऊ शकतो इथनं पुढे. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला एक याच्यामध्ये वॉच ठेवायला काही हरकत नाही. आपल्याला याच्यामध्ये बघता येईल की बाबा कुठल्या पद्धतीने हा स्टॉक जातो आहे. वॉच ठेवून आपण अक्युमुलेट करू शकतो. जसं जेव्हा जेव्हा तो पडेल तेव्हा त्याच्यामध्ये अक्युमुलेशन हे होणारच आहे. तर मित्रांनो, हा असा एक मार्केटमधला अजून एक जेम्स मी तुमच्यासमोर आज सादर केला आहे. आणि तुम्ही याचा जरूर अभ्यास करा, या चार्टचा पण अभ्यास करा आणि त्याप्रमाणे मग तुम्ही डिसिजन घ्या. मी काही तुम्हाला याच्यामध्ये बाईंग अँड सेलिंगचं कुठलं रेकमेंडेशन देत नाही आहे. तुम्हाला फक्त मी त्याची इन्फॉर्मेशन टेक्निकल आणि आपण जे फंडामेंटल्स जे असतात ते बघतो. फंडामेंटल्स इन्फोसिसचे बघायची तशी काही गरज नाही आहे, पण तरी मी तुम्हाला दाखवली जी फंडामेंटल्स आपल्याला screener.com जी आपल्याला अवेलेबल आहेत ते आपण सगळी बघितली. त्यातले काही मुख्य पॅरामीटर्स आपण कायम बघतो आणि ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओद्वारे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी तुमचे कॉमेंट्स तुम्ही जरूर द्या. आपलं चॅनेल जे आहे यूट्यूब चॅनेल तुम्ही हे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अवश्य तुम्ही हे शेअर करू शकता तुमच्या मित्रांबरोबर की जेणेकरून त्यांचंही नॉलेज आपल्याला वाढवता येईल. त्यांना त्यांचं याच्यामध्ये डिसिजन काय घ्यायचं असेल तर तेही घेऊ शकतात आणि एक नॉलेज मिळेल तुम्हाला याच्यामध्ये. साधारण आपल्याला कल्पना येते की बाबा कशा प्रकारे आपण हे स्टॉक बघावेत किंवा जेम्स कसे आपण मार्केट. आणि सगळ्यांची विदा घेतो. धन्यवाद.